मुलीला मूर्तीत रूपांतरित होताना पाहून विजयकांत बेहोश झाला. विजयकांतला शुद्धीवर आल्यावर तो घराच्या अंगणात पडलेला दिसला. त्याच्याकडे आजूबाजूला अनेक उत्सुक चेहरे दिसत होते. विजयकांत शुद्धीवर येताच ते आपापसात बोलू लागले. पंडितजी पुन्हा शुद्धीवर आले. यानंतर वृद्ध ब्राह्मण जवळ आला आणि त्याची नाडी तपासू लागला. त्यांना पाहून विजयकांत आश्चर्यचकित झाला, कारण हा तोच माणूस होता ज्याच्या घरी विजयकांत येत होता. महानंद आचार्य असे त्यांचे नाव आहे. ते विजयकांताचे एकूण गुरु आहेत. वडिलांच्या सूचनेवरून ते त्यांच्याकडे महत्त्वाचे पत्र देण्यासाठी येत होते. विजयकांत उठून बसताच महानंदजी म्हणाले, आज विश्रांती घ्या, उद्या मी तुझे म्हणणे ऐकून घेईन. तू शेतात बेशुद्ध पडून होतास. शेतात जाणाऱ्या लोकांनी तुला पाहिल्यावर ते माझ्याकडे आणले. मी त्यांना थोडेसे औषध देतो, म्हणूनच ते सर्व माझ्यावर विश्वास ठेवतात. तुझं पूर्ण शरीर चिखलाने माखलेलं होतं, त्यामुळे मला ते आधी ओळखता आलं नाही. त्याने तुझ्या खिशातून एक पत्र काढले आणि मला दिले. तेव्हा मला कळले की तू रामदासांचा मुलगा आहेस. बेटा, तू चुकून स्मशानात गेला असेल. कालची रात्र फार भयंकर होती. कर्णपिशाचिनी अमावस्येला एकही गृहस्थ घराबाहेर पडत नाही. या दिवशी बाहेर जाऊन तुम्ही खूप मोठी चूक केली होती. देवाची कृपा तुमच्यावर आहे, नाहीतर यावेळी सुटणे कठीण होते. 2 दिवस इथे राहा, बरी झाल्यावर घरी जा. वृद्ध आईच्या काळजीने विजयकांत एका दिवसात बरा झाला. फक्त मनात आणि मनात असलेली दहशत संपत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी महानंदजींनी विजयकांतकडून त्या रात्रीची संपूर्ण घटना ऐकली. ती ऐकून काही वेळ शांत बसून मग बोलले. त्या दिवशी गोपालेश्वरांना कर्णपिशाचिनी साधनेत कोणतीही सिद्धी प्राप्त झाली नाही, ज्याच्यामुळे ते तुम्ही आहात, पण तुमच्यासाठी ती चांगली गोष्ट नाही. त्याची इतक्या दिवसांची साधना बिघडल्यामुळे तो नेहमी तुला मारण्याचा प्रयत्न करेल. विजयकांत बोलले, गुरुदेव, ही कर्णपिशाचिनी साधना काय आहे? ही एक राक्षसी प्रथा आहे. या साधनेत देवी कर्णपिशाचिनी शरीराच्या आत दिसते. जर ती समाधानी असेल तर ती कायम तुमच्या सोबत असेल. कर्णपिशाचिनी प्रथम साधकाला कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू कानात सांगेल. पिशाच साधना ही निम्न दर्जाची साधना आहे. या साधनेच्या वेळी सडलेल्या मृतदेहाच्या वासाने वातावरण भरून जाते. असे साधक मऊ अन्नही खाऊ शकतात. विजयकांतने आश्चर्याने ऐकले आणि मग बोलले, पण तो मला सोडून जाईल का? मी त्याची साधना मोडली आहे. मी तुला महामृत्युंजय कवच देईन, जेणेकरून तो तुम्हाला मारू शकणार नाही. पण पुन्हा पुन्हा तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल. पण गुरुदेव, मी जाणून बुजून काही केले नाही. शेवटी असे भयानक दृश्य पाहून कोण घाबरणार नाही? पुत्रामध्ये सर्व काही समजते. परंतु जे पिशाच अध्यात्म साधना करतात, त्यांना अलौकिक सुखाची इच्छा असते. त्यात काही अडथळा निर्माण झाला तर त्यांना खूप राग येतो. तरीही तू काळजी करू नकोस. आज राहा आणि उद्या चिलखत घेऊन जा. दुसऱ्या दिवशी शाप आणि महामृत्युंजय कवच कायमचे सोबत घेऊन विजयकांत बैलगाडीतून स्टेशनकडे निघाला. कुशाग्रहणी अमावस्येच्या त्या रात्री स्मशानभूमीच्या आजूबाजूला दूरच्या झोपड्यांमध्ये राहणारे भक्त आणि तारा वाजवून देवाचे नामस्मरण करणाऱ्यांनी एकत्र यावे.
प्रचंड रागाचा आवाज ऐकू आला. याला ओरड म्हणा किंवा हुंकार म्हणा, त्या साध्या भ्याडांना हे समजले नाही. आवाज ऐकून सगळे डोळे मिटून थरथरत राहिले. मातांनी आपल्या लहान मुलांना दहशतीने छातीशी धरून ठेवले. त्याचा बळी कोणीतरी हिसकावून घेतला आहे, किंवा एखाद्याच्या डोळ्यात गरम लोखंडी काठी घातल्यासारखी. मला ती जागा एकदा बघू दे. सर्व काही पाहून महानंदजींना समजले की येथे कोणीतरी तंत्र साधना करत आहे. साधनेत काही अडथळे निर्माण झाले असावेत, त्यामुळेच येथे प्रेतासोबत साधनेचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. तिथे उपस्थित असलेले इतर लोक जरा जास्तच भित्रे आहेत. जर त्यांना सत्य समजले तर ते घाबरतील, म्हणूनच ते म्हणाले. काल कुशाग्रहणी अमावस्या होती. जवळच स्मशानभूमी आहे. या रात्री जमिनीवर खूप अशुभ शक्ती येते. अलौकिक घटना घडतात. पण तुम्हा सगळ्यांना घाबरण्याचे कारण नाही. आता ही जागा नदीच्या पाण्याने धुवा आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर मृतदेह स्मशानभूमीत न्या, नंतर नदीत स्नान करून घरी जावे. मी आहे, घाबरण्याची गरज नाही. हे ऐकून सर्वजण अंत्यसंस्काराच्या कामात गुंतले. यानंतर महानंदजी घरी परतले. दुसरी घटना. शेतात बेशुद्ध पडलेल्या विजयकांतला शेतकऱ्यांनी घरी आणले. शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याकडून घडलेल्या सर्व घटना ऐकून आणि तांत्रिकाची शरीररचना ऐकून महानंदजींना समजले की ते दुसरे कोणीही गोपालेश्वर असू शकत नाही. गोपाळेश्वर हे त्यांचे बालपणीचे मित्र. आता आपण गोपाळेश्वराबद्दल काही जाणून घेऊया. गोपालेश्वर हा या गावातील एका गरीब पंडिताचा मुलगा होता. त्यांच्या वडिलांचे राम मुखर्जी हे येथील या गटाचे पुजारी होते. ते योग मार्गदर्शन करत असता आणि वास्तुशास्त्र, ग्रह नक्षत्र आणि कुंडली पाहत असत. तो एक सात्विक आणि चांगला माणूस होता. साध्या राहणीवर विश्वास ठेवतो. आपला एकुलता एक मुलगा गोपालच्या हातावरील रेषा पाहून त्याला आपल्या अशुभ भविष्याची कल्पना आली. गोपाळांना लहानपणापासूनच भोग देऊन सत्ता मिळवण्याची इच्छा होती. जोपर्यंत त्याची आई जिवंत होती तोपर्यंत तो त्याला सर्व चुकीच्या मार्गांपासून दूर ठेवायचा. पण जेव्हा गोपालच्या आईचा तापाने मृत्यू झाला तेव्हा गोपाल फक्त 17 वर्षांचा होता. काही दिवसांनी तो गावाबाहेरील स्मशानभूमीत काही साधूंना भेटायला गेला आणि दिवसभर त्या साधूंसोबत वेळ घालवू लागला. तंत्र शिकण्यासाठी तो त्या साधूंची सेवा करत असे. त्या बदल्यात त्याला गांजा आणि गांजाचा नैवेद्यही मिळायचा आणि काही किरकोळ जादूही शिकायची. रामाने कितीतरी वेळा समजावून सांगूनही त्याच्या मनातून हा ताप उतरला नाही. काही दिवसांनी गावात काही घटना घडू लागल्या. गावात अनेकदा लहान प्राण्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. कोणी आपले दोन्ही मागचे पाय 2 बाजूंनी ओढून चामडे आणि मांस फाडत असे. त्यामुळे पोटातील अवयव जमिनीवर पडलेले असायचे. गावातील एका कसायाने नीट पाहिल्यानंतर सांगितले की रोज मेलेल्या जनावराचा काही भाग गायब आहे. अशी प्राणी हत्या कोण करतंय हे कोणालाच कळलं नाही. गावातील लोक संध्याकाळ होण्याआधीच आपली कोंबडी, बदके, गया आणि अगदी कुत्री मांजरांना लहान मोठ्या आवारात ठेवू लागले. काही दिवसांनी सर्व काही थांबले. आता यातून सुटका झाली असे लोकांना वाटले. अशाच एका दिवशी कोणाची तरी गाय गवत चरायला गेली पण परत आलीच नाही. खूप शोधाशोध केल्यावर ती कोकरू नदीच्या काठी सापडली.
तोपर्यंत त्या गायीच्या डोळ्यातून आलेले अश्रू सुकले होते. असे भीषण दृश्य पाहून सर्वजण राम पंडित यांच्याकडे धावले. पण तो पंडित आहे, पुजारी किंवा गुरु नाही. त्यामुळे त्याला फारशी मदत करता आली नाही. या घटनेनंतर संपूर्ण गावात अशी दहशत पसरली होती की लोक रस्त्यावरून एकटे चालायला घाबरत होते. राम पंडितांच्या मनात शंका निर्माण झाली. त्याला माहित होते की हे काम कमी दर्जाच्या तंत्र शेतीच्या क्रियाकलापाचा एक भाग आहे. प्रथम स्तरावरील तंत्र अभ्यासाद्वारे स्वतःला तयार करणे. गोपालवर त्यांची बारीक नजर होती. गोपाळजवळ येताच त्याला कुजलेला वास यायचा. यावेळी गोपालला आतून स्वच्छ असण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. त्याला केस आणि दाढीही कापायची नाही. तो दिवसभर झोपतो आणि संध्याकाळ होताच घराबाहेर पडतो. रात्री परत आल्यावर पंडित रामराम यांना याची माहितीही नसते. त्या दिवशी गावातील लोक निघून गेल्यावर पंडित रामराम आपला मुलगा गोपाल याच्या झोपडीत गेले. त्यावेळी गोपाल शांत झोपला होता. झोपडीत शिरताच आणखी एक प्रकारचा वास नाकात शिरला. हाताने नाक दाबून तो इकडे तिकडे शोधू लागला. लवकरच त्यांना कापडी पिशवीत विविध प्राण्यांचे भाग सापडले. त्यात ताजी कापलेली जीभ सुद्धा होती, बहुधा त्याच गायीची. हे पाहून पंडित राम काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्याला गोपालच्या हातावरील रेषा आठवल्या, ज्यात त्याने पाहिले होते की हा मुलगा अनेकांच्या मृत्यूचे कारण असेल. तो आपल्या नशिबाला शिव्या देऊ लागला. ब्राह्मण कुटुंबात कोणाचा जन्म झाला, आता ते काय करतात? त्याचं डोकं विचारात फिरू लागलं. कसं तरी भिंतीवर टेकलं. पण या आवाजाने गोपाळ जागा झाला. वडिलांना अंत्यसंस्काराच्या वस्तूंसमोर उभे असलेले पाहून त्यांच्या तोंडून एक क्रूर हास्य बाहेर पडले. तो म्हणाला, जेव्हा तुम्हाला सर्व काही कळले असेल तेव्हा येथे आणखी वेळ वाया घालवू नका. पंडित राम काही वेळ स्तब्ध उभे राहिले. मग तो कडक आवाजात बोलला, तू फक्त हे घर सोडून बाहेर जा. मी तुला माझ्या घरातून हाकलून देतो. या घराकडे मागे वळूनही बघू नका. असे सांगून पंडित राम झोपडीतून बाहेर आले आणि भांडे घेऊन कोपरू नदीत स्नान करण्यासाठी गेले. बराच वेळ नदीत आंघोळ करून तो घरी परतला तेव्हा गोपाळ राहत असलेली झोपडी रिकामी होती. दुसऱ्या दिवशी पंडित रामांनी संपूर्ण घर धुवून शुद्धी पूजा पूर्ण केली. त्यानंतर गावातील सर्व गडबड संपली. गोपाल त्याच्या भावी वाटेवर हरवला आहे. घरातून काढले गोपाळ मेला, पण गोपाळेश्वर वाचला. एखाद्या सापाप्रमाणे जुना वर्महोल सोडून नव्यामध्ये प्रवेश करतो, त्याचप्रमाणे गोपालेश्वरांनीही आपल्या सात्विक ब्राह्मण परिचयाचा त्याग करून तंत्र साधनेच्या मार्गात प्रवेश केला. तू कुठे गेला होतास? तो काय करत आहे? याबद्दल कोणाला कधीच जाणून घ्यायचे नव्हते.